एक्सेप्ट करने की एनएसएस टीम की तरफ से एनएसएस फ्लैग गोस। क्या कारण था यहाँ आने का और क्यों आए थे? अच्छा, मैं एनएसएस की असिस्टेंट पीओ हूँ खालसेकर कॉलेज की तरफ से, और हमको जीआर आया हुआ था कि पुलिस और सिटीजन्स के बीच में जो रिलेशनशिप डेवलपमेंट के लिए उस लिए हम लोग आज यहाँ पे आए थे। एंड आज यहाँ पे आने के बाद हमारे वॉलंटियर्स को, जैसे आप देख सकते हैं सारे मेरे वॉलंटियर्स हैं, इनको बहुत अच्छी तरह से हमको गाइडेंस किया गया। यहाँ पे बताया गया कि रूल्स रेगुलेशंस फॉलो कैसे करने चाहिए, कितने डिपार्टमेंट्स होते हैं एनएसएस के, पुलिस स्टेशन के, और उनका वर्किंग स्टाइल जो भी है वो सारी चीज़ें बताई गई। स्टार्ट सभी लोग पूछो। सर, आज यहाँ पर कुछ कार्यक्रम रखा गया था, कुछ विजिट माय पुलिस स्टेशन करके एक जो थाने पुलिस कमिश्नरेट का ये सर्कुलेट हो रहा है मैसेज, उसको लेकर के तो क्या कहना चाहेंगे? आज सर्वच ठाणे कमिशनरेटमध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम राबविला जातो आहे। त्या अनुषंगाने आज मुंब्रा पोलीस स्टेशनला आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या कार्यक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील सिनियर सिटीजन्स असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, किंवा शालेय विद्यार्थी असतील, किंवा इतर काही सामाजिक संस्था असतील, तर अशा सर्व नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं याबाबत आम्ही किंवा आमचे पोलीस स्टेशनचे सर्वच अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनबद्दल माहिती देत आहेत। त्यात PSO किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी येत असताना प्रथम PSO ऑफिसला जातो, तर PSOची काय कर्तव्य आहेत तो ते PSOची कर्तव्य समजावून सांगतो आहे। लॉकअपला व्हिजिट करण्यात येत आहे। लॉकअप ड्युटी कामी नेमलेले अंमलदार लॉकअपमधले आरोपींबद्दल, आरोपी कसे ठेवले जातात, आरोपींबद्दल काय काय माहिती घेतली जाते याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत। त्यानंतर आमच्याकडे एक सायबर ऑफिस आहे, तर सायबर ऑफिसला काय काय कामकाज चालतं त्याबद्दल माहिती दिली जाते। गुन्हे शोध पथकाचं कार्यालय दाखवून गुन्हे शोध पथकात काय काय कामे केली जातात त्याबद्दल माहिती सांगितली जाते। पासपोर्ट विभाग आहे, पासपोर्ट विभागात पासपोर्टची पडताळणी कशी केली जाते किंवा पासपोर्ट कसा नाकारला जातो याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे। तसेच अर्ज शाखा आहे, अर्ज शाखेत कोणत्या कोणत्या प्रकारचे अर्ज येतात व त्यावर कशी कार्यवाही केली जाते याबाबत माहिती दिली जात आहे। तसेच माननीय वरिष्ठ कार्यालयाकडून साधारण 5 पॉम्पलेट आम्हाला पुरवण्यात आले होते। माननीय CP सरांनी हे पॉम्पलेट पुरविले होते। त्यात एक आहे विधी सेवा प्राधिकरण, तर विधी सेवा प्राधिकरणाचं कामकाज कसं चालतं आणि विधी सेवा प्राधिकरण बाबत सदर नागरिकांना माहिती दिली जाते। त्यानंतर दुसरं पॉम्पलेट आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतचं, तर त्याबद्दल कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत त्याबाबत सविस्तर माहिती देऊन जर कोणाला खरंच सदर कायद्यानुषंगाने गरज पडली तर त्याबाबत देखील आम्ही मार्गदर्शन करतो आहोत। तसंच लोकन्यायालय ही एक कन्सेप्ट आहे। लोकन्यायालयाचं कामकाज कसं चालतं, लोकन्यायालयात कशा कशा तक्रारींवर तडजोड केली जाते याबाबत आम्ही नागरिकांना लोकन्यायालयाची कन्सेप्ट समजावून सांगत आहोत। तसेच पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात सिनियर सिटीजन्स असतात, तर सिनियर सिटीजनचे अधिकार काय आहेत, सिनियर सिटीजनच्या अधिकारांना काही बाधा आली तर त्याच्यावर काय कार्यवाही केली जाते याबाबत आम्ही सिनियर सिटीजनला डिटेल माहिती सांगत असतो। किंवा एक मध्यस्थ ही एक कन्सेप्ट आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची, तर ती मध्यस्थ कन्सेप्ट काय आहे, जेणेकरून काही गुन्ह्यांमध्ये किंवा काही तक्रारींमध्ये जर समजा मध्यस्थांच्या याच्याने जर समजा काही याच्यामध्ये तडजोड होत